अशोक खरातचं नाशिकच्या कॅनडा कॉलर परिसरामध्ये असलेलं ओकस प्रॉपर्टी ऑफिस एसआयटीनं पुन्हा सील केलेलं आहे। काल देखील याच ऑफिसमध्ये तब्बल 2 ते 3 तास झाडाझडती करण्यात आली होती। आज पुन्हा एकदा नाशिक पोलीस क्राईम ब्रांच पथक आणि एसआयटीचं पथक ओकस प्रॉपर्टी इथं पुन्हा चौकशीसाठी दाखल झालं होतं। इथे तपास केल्यानंतर खरातचं कार्यालय पुन्हा एकदा सील करण्यात आलेलं आहे। या ओकस प्रॉपर्टी इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। तर अशोक खरातचं नाशिकच्या कॅनडा कॉलर परिसरामध्ये असलेलं ओकस प्रॉपर्टी ऑफिस एसआयटीनं पुन्हा सील केलेलं आहे। काल देखील याच ऑफिसमध्ये तब्बल 2 ते 3 तास झाडाझडती करण्यात आली होती। आज पुन्हा एकदा नाशिक पोलीस क्राईम ब्रांच पथक आणि एसआयटीचं पथक ओकस प्रॉपर्टी इथं चौकशीसाठी दाखल झालं आणि तपास केल्यानंतर हे कार्यालय पुन्हा एकदा सील करण्यात आलेलं आहे। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। नाशिकमध्ये अशोक खरात याच कार्यालयामधून अनेक काळे कारनामे करत होता आणि आता एसआयटीची टीम गेल्या अर्धा तासापासून ह्या कार्यालयात पोहोचलेली होती आणि ह्या कार्यालयाची झाडाझडती आणि तपासणी ह्या कार्यालयातून करण्यात आलेली आहे। विशेष बाब म्हणजे क्राईम ब्रांचचं पथक असेल आणि एसआयटीची टीम असेल आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असेल, या सगळी जी टीम आहे ती या ठिकाणी पोहोचली होती। या ठिकाणी असलेले सगळे फिंगरप्रिंट्स असतील, मधले जे काही कागदपत्र आणि वस्तू असतील, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या इथून जप्त करण्यात आलेल्या आहे आणि आता सध्या या कार्यालयाची झाडाझडती आल्यानंतर आता या संपूर्ण कार्यालयाला पुन्हा एकदा सील करण्यात आलेलं आहे। काल देखील तब्बल 2 ते 3 तास या ऑफिसमध्ये या सगळ्यांची तपासणी जी होती ती करताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि आज देखील तब्बल अर्धा ते 1 तास या संपूर्ण कार्यालयाची तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। जर बघितलं तर नोटीस देखील लावण्यात आलेली आहे। खरं तर या सगळ्यांमध्ये संपूर्ण ऑफिस जे आहे ते आता सील करण्यात आलेलं आहे आणि या ऑफिसमध्ये संपूर्ण प्रकरणाची झाडाझडती जी आहे ती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता ही संपूर्ण टीम गेल्या अर्धा तासापासून ह्याच कार्यालयात फिंगरप्रिंट्स असेल, त्याचबरोबर मधलेले असलेले काही डॉक्युमेंट्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या त्या चेक करत होत्या। तब्बल 8 गुन्हे जे आहेत ते अशोक खरातवरती नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या महिलांच्या अत्याचाराप्रकरणी हे संपूर्ण गुन्हे दाखल झालेले आहेत। हे जे ऑफिस आहे याच ऑफिसमध्ये अशोक खरात याने अनेक महिलांवरती अत्याचार केल्याच्या घटना घडली होती। हेच जे केंद्रस्थानी असलेलं ऑफिस आहे, या ऑफिसमध्ये सध्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सीसीटीव्ही असतील, या सगळ्या व्हायरल झालेल्या होत्या आणि आता हे संपूर्ण जे ऑफिस आहे ते आता सील करण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इथं जर बघितलं तर खाली लॉक देखील लावलेला आहे आणि वरती पोलिसांनी एक समज देखील लावलेला आहे। यात जर बघितलं दृश्यामध्ये संपूर्ण ऑफिस जे आहे ते सील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्यात आता एसआयटी पूर्णपणे या सगळ्या तपासात करताना पाहायला मिळत आहेत आणि आता हे संपूर्ण जे ऑफिस आहे ते संपूर्ण सील करण्यात आलेलं आहे आणि ह्या सगळ्यात आपल्याला दृश्यांमध्ये दिसत असेल तर हे संपूर्ण जे ऑफिस आहे ह्याच ऑफिसमध्ये खरं हे सगळे काळे कारनामे जे आहे या बंधू अशोक खरातने केलेले होते। आता हे संपूर्ण जे ऑफिस आहे हे सध्या सील करण्यात आलेलं आहे आणि पोलीस निरीक्षक सोनवणे विशेष तपास पथक नाशिक अशा पद्धतीचं जे सही आणि त्यांचं जे आहे त्या पंचायती सही आणि असं सगळं हे करून आता ती पूर्णपणे सील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे जे ऑफिस आहे आता ते सील केलेलं आहे। या सीलला लॉक देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे डॉक्युमेंट्स असतील, कागदपत्र असतील, बरोबर त्याचबरोबर फिंगरप्रिंट्स असेल, या सगळे गोष्टी आता सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहे आणि आता ही संपूर्ण टीम आता सध्या परिसरातून निघताना पाहायला मिळत आहे। आता ही जी फॉरेन्सिक टीम आहे त्याचबरोबर एसआयटीचं जे पथक आहे हे आता ह्या ठिकाणून जाताना पाहायला मिळते आणि हे ऑफिस जे आहे ते आता सध्या पुन्हा एकदा सील करण्यात आलेलं आहे। या ऑफिसमध्ये आता